शिवेंद्रराजे भोसलेंच्या नेतृत्वाखाली आणि उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची आता लढत होती, हा विजय माझा जो झाला आहे हा पूर्णपणे शिवेंद्रराजेंचा विजय आहे. आणि या बरोबर जे विजयी केलं आहे त्याला सर्वस्वी मी क्रेडिट शिवेंद्रराजे भोसले देईन. तसेच माझ्या मतदारांनी एवढं भरभरून प्रेम केलं ते मला विसरत नाहीत. मी त्यांना उभ्या आयुष्यात विसरणार नाही. आणि सातारवर भाजपचा झेंडा लागला ह्याचं आम्हा सगळ्यांना शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली अतिशय आनंद आहे. शिवेंद्रराजेंनी जेव्हा नेतृत्व केलं आणि जेव्हा मंत्रीपद घेतलं त्यानंतर सातारच्या परिस्थितीची बदल झाली. गेल्या 5-7 वर्षात शिवेंद्रराजेंनी जे फंड्स आणले 400 कोटी, विरोधक ओरडत होते कुठले 400 कोटी 400 कोटी. मी आज तुम्हाला सांगतो आत्ता शिवेंद्रराजेंकडं 2700 कोटीचे प्रोजेक्ट तयार आहेत आणि हे प्रोजेक्ट आम्ही ह्या 5 वर्षात पूर्ण करणार आहे. आणि साताऱ्याला साताराच बनवायचं आहे, सातारा बनवायचं जे महाराजांचं म्हणणं आहे. साताऱ्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात निघालं पाहिजे अशा पद्धतीनं कामकाज होईल आणि निश्चित अतिशय उत्तम प्रकारे शासन चालवून जाईल. माझं नाव सुजाता राजेंद्रगिरी गोसाई. मी प्रभाग क्रमांक 11 मधून उभी राहिली. मला सगळ्यांनी विश्वासाने मतदान केलं, सगळ्यांनी हे दाखवलं. ओके.